की आता परवाच्या दिवशी कुडाळचा विषय, कुडाळला आम्ही नगरसेवक असं म्हणतात 15-15 लाखाला विकले गेले। जोपर्यंत हा घोडे बाजार राजकारणाचा सुरू आहे ना, तोपर्यंत पैशासाठी हपापलेले जे लोकप्रतिनिधी आहेत हे घोडे बाजारात स्वतःला विकायला त्यांनी ठेवलेले आहे। मग या घोडे बाजारात विकल्या जाणाऱ्यांना किती दिवस सांभाळायचं? आता राजन साळवींना सुद्धा पुनश्च एकदा त्यांच्याशी चर्चा करून, बाबा तुम्हाला कोण हवाय तो माणूस सुचवा, मी देतो असं पक्षप्रमुखांनी सांगितलं त्यांना। त्यानंतर 15 दिवसापूर्वी पुन्हा एकदा त्यांना आमंत्रित केलं, नाही आले। मग भारतीय जनता पक्षामध्ये जाणारे राजन साळवी भाजपाने का घेतलं नाही किंवा भाजपामध्ये का गेले नाही आणि शिंदे गटामध्येच जाण्याची नामुष्की त्यांच्यावर का आली, ह्याचा एकदा जर खुलासा भैरी देवाच्या साक्षीने जर केला तर मी त्यांना मानेन, धन्य मानेन। गेल्या अनेक दिवसांमध्ये पाहायला गेलं तर ठाकरेंचे एक शिलेदार सोडून जात आहेत। कोकणात देखील अनेक पदाधिकारी शिंदे गटात गेले किंवा भाजपमध्ये काही जण गेले। आता येत्या 15 तारखेला 2 माजी आमदार जात आहेत, सुभाष बने आणि गणपत कदम। काय कुठेतरी आणखी दखल घेणं आवश्यक आहे? गणपत कदमनी लोकसभेच्या वेळेलाच नारायण राणे यांची बाजू घेऊन ते कामाला लागले होते। ठीक आहे, आता उतार वयामध्ये त्यांना स्थिरस्थावर कुठे व्हायचं असेल तर ते जाऊ शकतील, समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण योग्य वेळेला येईल त्यावेळेला अजून पंचनामा करण्यासाठी आमच्याकडे सुद्धा मटेरियल खूप आहे। सुभाष बने पण जात आहेत, तिकडून रोहन बने जात आहेत। रोहन बनेना जाताना काय नेमकं नैतिकता त्यांनी ठेवली याचा आधी विचार करावा। ज्या भगवंताचं नाव घेऊन तुम्ही चालताय, ज्या श्रीकृष्णाचे शिष्य तुम्ही, भक्त तुम्ही समजताय, अनेक सिनियर लोकांना डावलून तुम्हाला जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं, ते देवाने नाही केलं तर उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलं आहे। आणि त्यांचे उपकार जर असे तुम्ही फेडत असाल तर श्रीकृष्ण तुमचा उद्धार करो। मंत्री नितेश राणे असं म्हणालेले आहेत की शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या सरपंचांना निधी मिळणार नाही, विकास निधी देणार नाही, फक्त महायुतीच्याच कार्यकर्त्यांना निधी, विकास निधी दिला जाईल असं म्हटलं। यावर आपण काय प्रतिक्रिया द्याल? बघा, नितेश राणेंची जी असलेली गुरमी मस्ती ही काल बोलते झालेले आहेत। ही विकास निधी हा कुठल्या मंत्र्याच्या बापजाद्याच्या मालकीचा नाही आहे। विकास निधी हा जनतेचा आहे आणि तो प्रत्येकाला मिळाला पाहिजे। आणि जर अशा घमेंडीमध्ये नितेश राणे जात असतील तर आम्हाला सुद्धा आमच्यामध्ये तेवढी धमक आहे की तुमची घमेंड उतरवायची। भाई, जसं मगाशी झालं की जाणाऱ्यांनी जावं, त्याबाबत काही भूमिका कोकणात नेत्यांनी मांडली की आपण यावर विचार करणं गरजेचं आहे, संवाद साधणं गरजेचं आहे। उद्धव ठाकरे जे सचिव आहात तुम्ही, प्रमुख नेत्यांपैकी आहे, तुमचं नेमकं याच्यावरती ओपिनियन काय? नाही, आमचा संवाद नेहमी सर्वांशी चालू असतो। 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, अनेक वेळेला आम्ही संवाद साधून, बाबा तुम्ही जिथे आहात तिथे राहा। आत्ताचे जे कठीण दिवस आहेत ते कायम राहतील असं नाही आहे, कारण आत्ताच भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेंचं गाशा गुंडाळायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे भविष्यामध्ये आपला राजकीय भविष्यकाळ उज्ज्वल आहे। त्यामुळे तुम्ही धीर धरा, सबुरी ठेवा असं सांगण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आहे। उद्धवसाहेबसुद्धा अनेकांना भेटतात, दररोज शेकडो लोकांना भेटतात, आम्हीसुद्धा तेवढंच लोकांना भेटतो, अनेकांना समजून सांगतो। परंतु ज्यांनी घाण खायचीच ठरवलेली असेल त्यांना घाण खाण्यापासून कोण रोखणार आहे?